आणि आताची एक महत्त्वाची बातमी आहे। एकनाथ शिंदे भाकरी फिरवणारे अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। झेडपी मधील सुमार कामगिरीवर शिंदे नाराज आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळते। काही मंत्री आणि आमदारांच्या कामगिरीवर नाराजी आहे। पक्ष संघटना वाढीसाठी काय केलं असा सवाल एकनाथ शिंदेंनी बैठकीमध्ये मंत्री आणि आमदारांना विचारलेला आहे। तर महापालिका आणि त्या पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि त्यांनी उघडपणे मंत्री आणि आमदारांना बैठकीमध्ये सवाल केले अशी माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश, जर गेल्या काही निवडणुकांमधली जर कामगिरी पाहिली तर ती योग्य नाहीये, अपेक्षित यश देणारी नसल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत अशी माहिती मिळते। त्यांनी आपल्या मंत्री आणि आमदारांना सुद्धा त्या संदर्भात थेट सवाल केलाय। काय नेमके डिटेल्स आहेत? नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर काही प्रमाणामध्ये शिंदेच्या शिवसेनेला अपेक्षित जागा मिळालेल्या आहेत। भारतीय जनता पक्षाच्या पाठोपाठ त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं दिसलं आहे। त्याच्यानंतर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भामध्ये एकनाथ शिंदे हे खूप सिरियस होते। या निवडणुकीच्या काळामध्ये प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली होती, अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या, त्यांनी वातावरण निर्माण केलं होतं। लोकांमध्ये असलेली त्यांची स्वतःची प्रतिमा अधिकाधिक उजळ करण्याच्या दृष्टीने त्यांनी एक वेगळी रणनीती आखली होती। मात्र काही मंत्री आणि काही आमदारांच्या भागामध्ये त्यांच्या पक्षाला योग्य पुरेशा जागा मिळाल्या नाहीत असं त्यांचा एक अंदाज आहे आणि त्याच्यावरून ते सगळं परीक्षण केल्यानंतर एकनाथ शिंदे काही मंत्री आमदारांवरती नाराज आहेत हे स्पष्ट आहे। आणि अशा काही लोकांना त्यांनी स्पष्ट सूचनाही केलेल्या आहेत की या कालावधीमध्ये पक्ष वाढवणं महत्त्वाचं होतं, निवडणुका जिंकणं महत्त्वाचं आहे, पक्ष आपल्या ताब्यात आहे। अशा स्थितीमध्ये ही कामगिरी योग्य झालेली नाही, यावरून काही मंत्र्यांना त्यांनी काही सवालही विचारलेले आहेत। विशेष म्हणजे काही आमदार आहेत ज्यामध्ये 6 ते 7 आमदारांचा समावेश आहे, त्यांच्या भागामध्ये एकही जागा त्यांना मिळवता आलेली नाही। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनाही आता शिंदेनी टार्गेट केल्याचं दिसतं आहे। अगदी, त्यामुळे आगामी काळात या संदर्भात शिंदे काही कारवाई करणार का, भाकरी फिरवणार का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।